पण येथील पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की जो कोणी रात्रीच्या वेळी या ठिकाणी मुक्काम करतो तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी मृत पावतो. तर चांग भलं मंडळी, मी कौस्तुभ आणि तीर्थाटनच्या आजच्या भागात आपण दर्शन घेणार आहोत जेजुरीमध्ये असलेल्या श्री क्षेत्र लवथळेश्वर महादेव मंदिराचं. जेजुरी सासवड रस्त्यावरती हे लवथळेश्वराचं मंदिर आहे. आपण येता जाता या मंदिराला डावलतो, पण याचं महात्म्य खूप मोठं आहे. तर याला लवथळेश्वर का म्हणतात, तर दुर्वासा ऋषी यांचे शिष्य लव यांनी इथं तपश्चर्या केली म्हणून याला लवथळेश्वर असं म्हटलं जातं. आणि लवथवती विक्राळा ही महादेवाची जी आरती आहे ती याच ठिकाणी समर्थ रामदासांनी रचली आणि त्याबद्दल देखील एक रंजक आख्यान सांगितले जाते. समर्थ रामदास जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी या लवथळेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्यांना या ठिकाणी मुक्काम करत होता. पण येथील पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की जो कोणी रात्रीच्या वेळी या ठिकाणी मुक्काम करतो तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी मृत पावतो. ही गोष्ट ऐकल्यानंतर देखील समर्थ रामदासांनी इथं राहण्याचा अट्टाहास केला. पुजाऱ्यांनी त्यांना राहण्याची परवानगी दिली आणि ते घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी काहीतरी अगोदर दिसणार या हेतूनेच पुजारी मंदिरात येत होते, पण त्यांना दिसलं की समर्थ रामदास हे श्री लवथळेश्वराची मनोभावे पूजा करत होते आणि त्यावेळेसच ते एक मंत्रमुग्ध करणारी आरती म्हणत होते आणि तीच म्हणजे आजची आपण महादेवाची जी आरती म्हणतो लवथवती विक्राळा, तीच आरती समर्थ रामदासांनी या ठिकाणी रचली. आणि मंदिरातील एका दरवाजातून आपण मंदिराशेजारी असलेल्या पुष्करणीमध्ये प्रवेश करू शकतो. तर इथून पुढं महादेवाची आरती म्हणताना लवलवती विक्राळा नाही तर लवथवती विक्राळा असं सुरुवात करा.